हो. हं. नमस्कार सगळ्यांना. आज आपण एम ए योग, एम ए संस्कृत या वर्गाचा दुसरा पेपर अभ्यासाला घेत आहोत. यामध्ये मुख्यत्वाने तुम्हाला किरातार्जुनीय आणि कर्णभारम असे दोन छोटे छोटे ग्रंथ आहेत. दोघेही परिचित आहेत, दोघांमधल्या कथा परिचित आहेत, कारण याला मूळ आधार कुठल्या ग्रंथाचा आहे तर महाभारत. आपल्या ग्रंथ परंपरेमध्ये अनेक ग्रंथ होऊन गेलेत, ज्यांमध्ये सगळ्यात प्राचीन वैदिक वाङ्मय येतं. वैदिक वाङ्मयानंतर काही साहित्यिक ग्रंथ निर्माण झालेत, काही पुराण, आणि त्यानंतर काही आर्षकाव्य निर्माण झालेत, ज्याच्यामध्ये रामायण आणि महाभारत मुख्यत्वाने हे दोन विषय येऊन जातात. आणि त्यानंतरच्या काळात ज्यावेळेला लौकिक साहित्याची निर्मिती झाली, त्यावेळेला बऱ्याच साऱ्या कवींनी लोकांच्या मनोरंजनासाठी, सहृदयांना आनंद प्राप्त व्हावा याकरता बऱ्याच साहित्याची निर्मिती केली. त्यामध्ये मग कालिदास असतील, सगळ्यांचे परिचित आहेत. त्याच्यानंतर व्यास, भास, कालिदास, बाण इत्यादी अनेक कवी त्यांनी आपले प्रतिभा दाखवून काव्यांची निर्मिती केली. त्यामधील एक महान कवी होऊन गेलेत, ज्यांचं नाव आहे भास. आता त्यांची कथा वगैरे तुम्हाला सांगत बसत नाही, तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलीच आहे. भासांचा परिचय वगैरे तुम्हाला आहेच पूर्वीपासूनच, कारण तुम्ही आता चौथ्या सत्रामध्ये आहात. कवींविषयी माहित आहे, त्यांच्या ग्रंथसंपदेविषयी माहित आहेत. तर हे भास एक एक विशिष्ट कवी होऊन गेलेत. त्यांनी लिहिलेलं कर्णभारम आपण आज अभ्यासणार आहोत. कर्णभारताचा मूळ सोर्स महाभारत आहे. महाभारतामध्ये कुंडलहरण पर्व म्हणून येऊन जातं. वनपर्वामध्ये एक काही अध्यायांचा समूह आहे. 30 ते जवळपास त्याच्यात 50-60 अध्याय, जवळपास मला तर वाटतं 100 अध्याय आहेत, ज्याच्यामध्ये कुंडलहरण असं एक अध्यायच येऊन जातो, पूर्ण पर्वच येऊन जातं, ज्याच्यामध्ये इंद्र हा कर्णाकडे काहीतरी मागण्यासाठी आलेला. इंद्र हा एका ब्राह्मणाचं रूप धारण करून कर्णाकडे कवच कुंडल मागण्यासाठी येण्याची कथा महाभारतामध्ये आलेली आहे. आता त्या कथेच्या अनुषंगाने काही बदल करून आपल्या प्रतिभेतून भासाने एक काव्याची रचना केली, ज्याचं नाव आहे ज्याचं नाव आहे कर्णभारम. आता महाभारत जर पाहिलं तर महाभारतामध्ये तुम्हाला एक विशेष वेगवेगळे तुम्हाला प्रसंग पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये सूर्य हा कर्णाचा पिता आहे. आणि सूर्य हा पूर्वीच कर्णाला सांगतो की अरे बाबा, तुला कर्णाला काहीतरी मागण्यासाठी इंद्र येणार आहे, जो अर्जुनाचा पिता आहे. आणि म्हणून पूर्वीच ज्याला मार्गदर्शन लाभलं किंवा पूर्वीच ज्याला सूचना मिळाली, असा सावध झालेला कर्ण, तू त्या देवतेला, इंद्राला काहीही देऊ नको, अशी पूर्व कल्पना, अशी पूर्व सूचना कर्णाला मिळालेली असते. पण दानवीर असलेला, दानशूर असलेला जो कर्ण आहे, तो आपल्या वडिलांचं किंवा आपल्या पित्याचं काहीही एक ऐकत नाही आणि देण्याचा निश्चय करतो. मी कवच कुंडल, हे जर कोणी काही मागेल तर मी त्याला यथेच्छ देईल, कारण हुतम च दत्तम च तथैव तिष्ठती. जे आपण काही दान रूपात देत असतो ना, बाकीचं सगळ्या गोष्टी नष्ट होऊ शकतात, पण एकदा दिलेली गोष्ट कधीही नष्ट होत नाही. या विचारावर दृढ असलेला कर्ण सांगतो की जर मला कोणीही काही मागायला आलं तर मी देणार. त्यावेळेला सूर्य त्याला म्हणतो की बाबा ठीक आहे, तुला द्यायचं दे, पण
त्याचा प्रती तू काहीतरी मागून घे. मग ती वासवी शक्ती असेल, ती कुठलीही एक शक्ती असेल मायावी, ती शक्ती त्याच्या बदल्यात तू मागून घे त्या इंद्राकडनं. कर्ण म्हणतो ठीक आहे वगैरे. हा सगळा महाभारताचा प्रसंग आहे. पण भासाने अशा बऱ्याच प्रसंगांना चेंज केलेला आहे. त्याच्यातले एक दोन प्रसंग सांगतो. महाभारतामध्ये इंद्र हा ब्राह्मण रूप घेऊन युद्धाच्या कितीतरी दिवस पूर्वी येतो आणि कर्णाकडनं कवचकुंडल मागून घेतो. पण भासाने काय बदल केला? भासाने अगदी छोटासा बदल केला आणि त्याच्यावर कर्णाचं जे कॅरेक्टर होतं ते अजून हायलाइट होतं. कशामुळे? कारण इंद्र हा स्वयं युद्धामध्ये येतो. युद्ध आता सुरूच होणार आहे त्यावेळेला एका ब्राह्मणाचं रूप धारण करतो आणि मग त्या ठिकाणी इंद्र काहीतरी मागण्यासाठी येतो. अजून दुसरा बदल म्हणजे महाभारतातला जो कर्ण आहे त्या कर्णाला पूर्वीच त्याच्या वडिलांकडनं म्हणजे पित्याकडनं म्हणजे सूर्याकडनं त्याला सूचना मिळालेली आहे की अरे इंद्र तुला एक ब्राह्मण रूप धारण करून तुला कवच कुंडल मागण्यासाठी येईल. या ठिकाणी कर्ण आहे, कर्णभारम मधला तो कर्ण. आता त्याला काहीच बॅकग्राऊंड नाहीये की मला मागण्यासाठी माझ्याकडे मागण्यासाठी कोणी येणार आहे वगैरे वगैरे. इथला कर्ण अनभिज्ञ आहे त्या प्रसंगाला. म्हणून आता अचानकच कोणीतरी व्यक्ती त्याच्याकडे येतोय, त्याला माहिती नाही तो इंद्र आहे की नाही, आणि त्याला सुद्धा आपले कवच कुंडल युद्धाच्या भूमीमध्ये समरांगणामध्ये जो काढून देत आहे, किती उदात्तता कर्णाविषयी या भासाने रचलेली आहे ते एक. दुसरी गोष्ट म्हणजे कर्ण, महाभारतातला जो कर्ण आहे, ज्या वेळेला तो कवच कुंडल काढून देतो त्यावेळेला तो त्या ब्राह्मण रूप इंद्राकडे मागणी करतो. कशाची? आता मी जे तुला कुंडल दिलेत, मी जे तुला कवच दिलं, त्या बदल्यात त्याच्या मोबदल्यात मला काहीतरी पाहिजे, तर तू मला काय दे? मायावी शक्ती दे. अशी मागणी कर्णाने महाभारतात केली आहे. पण भासाने हा प्रसंग वगळलाय. कर्णभारम मध्ये कर्ण हा उदात्त आहे असं दाखवण्यासाठी कर्ण एकही वस्तू त्या इंद्राकडनं मागून घेत नाही कवच कुंडलांच्या बदल्यात. हा एक मोठा बदल आपल्या कर्णभारम मध्ये दिसून येतो. त्यानंतर अजून एक बदल म्हणजे महाभारतातला जर सारथी शल्य जर पाहिला, कर्णाचा सारथी, आता तो सारथी कसा झाला वगैरे तो मोठी गोष्ट आहे, ती थोडक्यात सांगण्यात इथं पॉइंट नाही. तर जसा भगवान कृष्ण अर्जुनाचा सारथी होतो आणि त्याची एक अट असते की मी शस्त्र उचलणार नाही, त्याचप्रमाणे ज्या वेळेला शल्य कर्णाचं सारथ्य पत्करतो त्यावेळेला तो सांगतो मी कुठल्याही वेळेला कोणालाही काहीही बोलेल, मग तो स्वतः कर्ण असेल काय दुसरा कोणी व्यक्ती असेल काय, जर तुला मान्य असेल तर तू मला सारथी रूपाने आता ठेवू शकतील, नाहीतर मी तुझं सारथ्य करत नाही. आणि कर्ण शेवटी हो म्हणाला. आणि महाभारतातला शल्य जो कर्णाला अतिशय कटू बोलतो, त्याच्या निर्बलतेविषयी बोलतो, त्याला नाही नाही ते बोलतो आणि त्याचा जो पराक्रम होता तो याच्या शब्दाने तो दडपण्याचा प्रयत्न करतो, असा महाभारताचा शल्य. पण भासांनी या कॅरेक्टर मध्ये अजून बदल केला. कर्णभारम मधला जो शल्य आहे तो अतिशय सौम्य आहे, त्याच्या मनामध्ये एकदम दया आहे. कर्ण जे जे काही सांगतोय ते अगदी आपल्या मित्रत्व भावाने तो सगळं काही ऐकतो आणि त्याला अनुरूप त्याला जे बोलायचं ते बोलतो. हा एक बदल, सुंदर बदल केला. आणि याच्या व्यतिरिक्त एक बदल सांगतो की काय असतं, ज्या वेळेला काही नाटक वगैरे आपण लिहितो, काव्य वगैरे लिहितो, ब्राह्मणाच्या मुखातून येणारे शब्द हे संस्कृत मध्ये असले पाहिजेत, हे अपेक्षित असतं. नाटक म्हटलं की कुठलं तरी देव किंवा नाटकाचा नायक असेल, नाटकामध्ये ब्राह्मण कॅरेक्टर असेल, नाटकामध्ये कोणीतरी देव ज्याने देवाचं रूप धारण केलेलं आहे त्याच्या मुखातून सदैव संस्कृत शब्द बाहेर पडले पाहिजेत, असा एक अलिखित नियम आहे. पण भासांनी थोडं त्याच्यामध्ये सुद्धा बदल केला. भासांनी काय केलं, इंद्राने एका ब्राह्मणाचं रूप धारण केलेलं आहे आणि त्या ब्राह्मणाच्या मुखात प्राकृत भाषेचा उपयोग या भासांनी दाखवलाय. आता
हे झालं महाभारतामध्ये. आणि कर्णभारमध्ये जे काही 4-5 बदल मी सांगितलेत ते तुम्ही लक्षात ठेवून, तुम्हाला जर प्रश्न आला की महाभारतापासून किंवा महाभारतापेक्षा काय बदल कर्णभारम मध्ये दिसून येतात, हे 4-5 बदल तुम्ही सांगू शकतात. आणि अजून जर वाचलं सम्यक प्रकारे तर तुमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर या पुस्तकाचं नाव आहे कर्णभारम. ओके, कर्णभारम म्हणून याला ओळखलं जातं. आता कर्णभारम या शब्दाने काय लक्षात येतं बरं तुमच्या, कोणाला माहित आहे का? हम्म कर्णभारम या शब्दाने आहे का कोणाला काही आयडिया? काय असेल बरं या पुस्तकामध्ये, नेमकं या ग्रंथामध्ये काय आलेलं असेल? कोणीही बोलायला तयार नाही. सुंदर. मी पुढे चालतो मग. कर्णभारम शब्दानेच आपल्याला स्पष्ट आयडिया येते की भारम या शब्दाचा अर्थ होतो बर्डन. आता कर्णभारम, कर्णस्य भारम असा जर विग्रह केला तर कर्णाच्या मनामध्ये असलेला जो भार आहे त्याचं नाव कर्णभारम. आता कर्णाच्या मनावर काय दडपण आलेलं होतं नेमकं, तर त्याने धारण केलेल्या कवचामुळे की धारण केलेल्या कुंडलामुळे? तर वस्तुतः कवचाचं आणि कुंडलाचं, ओके, या ठिकाणी भार त्याला होत नव्हता. तो भार सहनच करू शकतो. पण मुख्यत्वाने काय, तर कर्णाला पूर्वीच, युद्धाच्या पूर्वीच कुंती मातेने जाऊन सांगितलं होतं की बाबा युधिष्ठिर हा तुझा छोटा भाऊ आहे, तू या सगळ्या पांडवांचा मोठा भाऊ आहेस, तर तू या पांडवांना मारू नकोस. आणि कुंतीने सांगितल्यामुळे अरे, त्याला माहित पडलं की हे सगळे माझे छोटे भाऊ आहेत आणि झालंच तर मी भावांचं रक्षण केलं पाहिजे, किंबहुना त्यांना मारता कामा नये, असा एक विचार कर्णाच्या डोक्यात आहे. पण आता दुर्जनाशी मैत्री केल्यामुळे आणि एक कुठल्या तरी पांडवाला मी मारणार आणि तो असणार आहे अर्जुन, बाकी 4ही भावंडांना मी सोडून पांडव 5च असतील, एकतर अर्जुनाला धरून 5, नाहीतर मला धरून 5, अशी त्याची प्रतिज्ञा होती. आणि आईने सांगितल्यामुळे त्याच्या मनात एक काय म्हणतात त्याला, शल्य शल्य असल्यासारखं त्याच्या मनाला ते टोचत होतं. नुसतं एवढंच नाही, ज्या वेळेला तो समरांगणात जातो त्यावेळेला त्याच्या मनामध्ये हा विचार चाललाय की अरे, मला एका ब्राह्मणाने मला शाप दिलेला आहे कारण माझ्याकडून एक गोहत्या झाली. आणि तो शाप सुद्धा काय आहे, तुम्हाला पुस्तक वाचा, एकदा पुस्तक वाचल्याने तुम्हाला ती कथा पण विस्ताराने पाहायला मिळेल. आणि त्याच्यानंतर अजून तिसरी गोष्ट म्हणजे परशुरामांनी दिलेला शाप त्याला समरांगणामध्ये आठवतोय. हे कर्णाच्या मनामध्ये असलेले काही भार आहेत. मग कवचकुंडलांचं भार असेल ते पण एक गौण वृत्तीने आपण घेऊ शकतो. पण आईने सांगितलेलं आहे, ब्राह्मणाने दिलेला एक शाप आहे, परशुरामाने दिलेला एक शाप आहे. आणि हे सगळेच्या सगळे शाप कर्णाच्या डोक्यामध्ये सारखे फिरतायत. आणि त्या विचारांना मनात ठेवून हा समरांगणात प्रवेश करतो आणि काय काय होतं, शेवटी त्याचा घात होतो, मृत्यू होतो. हे सगळं नाटक आपण याच ठिकाणी आज पाहणार आहोत. आता डायरेक्ट आपण कथा भागाला प्रवेश करूयात, ग्रंथालाच हात घालूयात. याचा अधिक विस्तार जर तुम्हाला अपेक्षित असेल तर ऑलरेडी ग्रुपमध्ये काही व्हिडिओ आपण पूर्वीच शेअर केलेले आहेत, विस्ताराने शेअर केलेले आहेत. तुम्ही विवेचन त्या प्रत्येक ओळीचं, प्रत्येक श्लोकाचं पूर्वीच केलेलं आहे. तुम्ही जसं जसं वेळ मिळेल तसं तसं त्या व्हिडिओमधून जा. सुरुवात अशी आहे, नांद्यन्ते ततः प्रविशती सूत्रधार. आता कुठल्याही नाटकाची सुरुवात करायची असेल तिथं सूत्रधार असतो. सूत्रम धरती इति सूत्रधार. संपूर्ण नाटक त्याच्या ताब्यात असतं, त्याच्या हातामध्ये असतं. आणि तो सूत्रधार येतोय आणि तो नांदी करतोय. नर मृगपती वर्ष्मालोकन भ्रांत नारी, नरदनुज सुपर्व व्रात पाताल लोक, करजकुदिशपाली भिन्न दैत्येंद्र वक्षाः, सुररिपुबलहंता श्रीधरोस्तु श्रियेवः. अतिशय छान वृत्त आहे, याला म्हणतात मालिनी वृत्त. ननमय युतेयम मालिनी भोगी लोकैः. या मालिनी वृत्तातलं पहिलंच मंगलाचरण आहे. आणि जर तुम्ही याची शेवटची ओळ पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की भासांनी या श्लोकांमध्ये कोणाला नमन केलं आहे? सुररिपुबलहंता श्रीधरो अस्तु श्रेयवः. श्रीधर वह
श्रिये अस्तु. जे श्रीधर आहेत, जे साक्षात लक्ष्मीला धारण करतात, असे भगवान विष्णू काय करोत? अस्माकं श्रिये भवतु, अस्तु, आमच्यासाठी कल्याणमय होत, आमच्या कल्याणासाठी होत. पण भगवान विष्णू पण त्यांनी अनेक सारे अवतार धारण केलेत. त्या अवतारांपैकी कुठले भगवान विष्णू आमचं कल्याण करोत? तर म्हणतात नर मृगपती वर्ष्मा. वर्ष्मा या शब्दाचा अर्थ होतो देह, बॉडी, शरीर. कुठलं शरीर? नर मृग पती. नर मृग, मृग म्हणजे हरिण, मृगपती, मृग म्हणजे प्राणी, मृगपती म्हणजे सिंह. सो ज्यांनी नर मृगपती वर्ष्मा, ज्यांनी नृसिंहाचं रूप धारण केले, जे अर्धे नर आहेत अर्धे सिंहाचं ज्यांनी शरीर धारण केलं आहे, आणि त्यांना पाहिल्यामुळे लोकन भ्रांत नारी भ्रांत झालेले आहेत. असा प्रसंग पूर्वी कधीच पाहिलेला नाहीये. असा मनुष्य भूतलावर कधीच नव्हता, ज्याचं अर्ध शरीर मनुष्याचं आहे आणि अर्ध शरीर सिंहाचं आहे. असा प्रकार पूर्वी कधीच पाहिलेला नव्हता. त्यामुळे त्याला पाहिल्यानंतर भ्रांत झालेत. कोण कोण? नारी, नर, दनुज, सुपर्व. सुपर्व व्रात, व्रात या शब्दाचा अर्थ होतो समूह. म्हणजे कोणाकोणाचा समूह? नारी, नर, दनुज म्हणजे राक्षस, सुपर्व म्हणजे देव, या सगळ्यांचा समूह. आणि पाताल लोक, कारण पाताळ लोकात त्या दैत्याचं विदारण केलं होतं. आणि कशा आहेत ते पुन्हा? करज, करात जायन्ते इति करजाः, म्हणजे कोण? नखाः. कशा आहेत ते करज? कुलिश, कुलिश म्हणजे वज्र, वज्राप्रमाणे अतिशय तीक्ष्ण असणारे नख त्यांनी. भिन्न दैत्येंद्र वक्षाः, म्हणजे काय? आपल्या अतिशय तीक्ष्ण असलेल्या नखांनी ज्यांनी दैत्येंद्र, जो दैत्यांचा इंद्र आहे, दैत्यांचा स्वामी आहे, कोण? हिरण्यकश्यपू, त्याचं ज्यांनी विदारण केलं, त्याच्या वक्षस्थलाचं ज्यांनी विदारण केलं आहे, असं सुररिपू बलहंता, जे सूर म्हणजे देव, त्यांचे रिपू राक्षस, त्या राक्षसांच्या सेनेचं हनन करणारे जे आहेत, असे नृसिंह प्रभू आमचं काय करोत? रक्षण करोत. असं सुंदर श्लोक आलेला आहे. त्याचे तुम्हाला याचं विस्ताराने चिंतन तुम्हाला पुन्हा व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. प्रत्येक समास त्याचा विग्रह वगैरे सांगितला आहे. ती लिंक मी पुन्हा आज ग्रुपमध्ये शेअर करून देईल. त्याच्यानंतर काय झालं? आता नांदी झाल्यानंतर लगेच सूत्रधार बोलतोय की एवं आर्यमिश्राण विज्ञापयामी. आणि त्यावेळेला तो सूत्रधार म्हणतो की मी आता आर्यमिश्रांना सांगतो. आणि त्याच वेळेला किन्नु खलु मयी विज्ञापन वेगळे शब्द एव श्रूयते. आणि कानाला हात लावून तो ऐकतोय की अरे मला कुठून तरी काहीतरी आवाज येतोय. अंग पश्यामी, आणि लेट मी सी, मला पाहू दे काय कुठून आवाज येतोय. आणि मग थोडी कुजबुज कुजबुज ऐकू आली आणि त्याने पाहिलं नेपथ्यामधून काहीतरी आवाज आला त्याला. काय? भो हो भो हो, निवेद्यताम निवेद्यताम महाराजाय अंगेश्वराय. हा, एक कोणीतरी कुठून तरी काहीतरी आवाज आला. कुठून आला? नेपथ्यामधून. आता नेपथ्य म्हणजे काय? आपण आजकाल ज्याला ग्रीन रूम म्हणतो, ज्याच्यात आपण कपडे वगैरे चेंज करतो, किंवा पडद्यामागचा भाग किंवा जवनिका, ज्याला पडदा आपण म्हणतो, त्या पडद्यामागून काहीतरी आवाज आला की निवेद्यताम निवेद्यताम महाराजाय अंगेश्वराय. त्या अंगेश्वराला, अंगेश्वर म्हणजे इथं कर्ण, महाराज कर्णाला तुम्ही सांगा. काय सांगा? त्यावेळेला ते अजून ते वाक्य आलेलं नाहीये. पुढे चालून वाक्य असं येतंय, सूत्रधार भवतु विज्ञातम. आणि त्याने तो आवाज ऐकल्यानंतर त्याला कळलं, ओ हो हो काहीतरी आवाज आला. आणि काय नेमकं त्याला कळलं? संग्रामे तुमुले जाते कर्णाय कलितांजली निवेदयति संभ्रांतो मृत्यो दुर्योधनाज्ञया. आणि त्यावेळेला त्याला कळलं की अरे संग्रामे तुमुले जाते, ज्या वेळेला संग्रामामध्ये अतिशय भयानक आवाज झाला, त्यावेळेला कर्णाय निवेदयती, एक कोणीतरी पुरुष आता कर्णाला काय करतोय? निवेदन करतोय. कोण निवेदन करतोय? कोण येतो पुरुष? संभ्रांत भृत्य, जो अतिशय भ्रांत झालेला आहे, असा जो सैनिक आहे, असा जो सेवक आहे, तो कर्णाला काहीतरी सांगण्यासाठी आला. पण कसा आलेला आहे तो? कलितांजली, त्याने नमस्कार केलेला आहे आणि तो त्या ठिकाणी
कर्णाला काहीतरी सांगतो, पण कोणाच्या आज्ञेने? दुर्योधन आज्ञया. दुर्योधनाच्या आज्ञेने, ज्याने हात जोडलेले आहे, जो संभ्रांत झालेला आहे, असा सैनिक, असा सेवक कर्णाला निवेदन करण्यासाठी आलेला आहे. केव्हा आला? ज्या वेळेला भयानक काहीतरी आवाज आला संग्रामाचा, त्यावेळेला. आणि मग काय झालं? आता तो भट, तो मनुष्य तिथं प्रवेश करता झाला, तो सैनिक असेल किंवा त्याचा सेवक असेल कर्णाचा. तो म्हणतो, भो भो, निवेद्यताम निवेद्यताम महाराजाय अंगेश्वराय युद्धकाल उपस्थित इति. अरे, युद्धकाल सुरू झालेला आहे, आता युद्ध सुरू होणार. तुम्ही महाराज अंगेश्वरांना निवेदन करा, त्यांना सांगा, कोणीतरी त्यांना जाऊन सांगा. म्हणून त्यांनी ही लाईन म्हटली. आणि त्याने पुन्हा एक श्लोक म्हटला त्या भटाने, कर करी तुरगरथस्थै पार्थकेतो पुरस्तात् मुदित नृपती सिंहै सिंहनाद कृतोद्य त्वरितमरिनिनादैर दुस्सहं लोकवीरः समरम समरमधिगतार्थ प्रस्थितो नागकेतुः. अतिशय सोपा श्लोक आहे, त्याच्यात जास्त विचार करण्यासारखं नाहीये. त्याच्यामध्ये म्हणतात की अद्य म्हणजे आज, पार्थकेतो हो पुरस्तात. पार्थकेतो म्हणजे कोण? अर्जुन. अर्जुनस्य ध्वजस्य पुरस्तात. पार्थ म्हणजे अर्जुन, केतू म्हणजे ध्वज. पार्थकेतो हो म्हणजे कोण? अर्जुनाच्या ध्वजाच्या पुढे. करी तुरग रथस्थैहि. स्थः म्हणजे बसलेले किंवा उभे असलेले. कुठे बसलेले? करी म्हणजे हत्ती, तुरग म्हणजे घोडे, रथ म्हणजे चॅरिटियस. हा, या सगळ्यांवर बसलेले, काही हत्तीवर बसलेले होते, काही घोड्यांवर बसलेले होते, काही रथांवर बसलेले होते. असे कोण? मुदित नृपती सिंहही, म्हणजे अतिशय युद्ध प्राप्त झालं आज बऱ्याच दिवसानंतर, म्हणून अतिशय आनंदभरीत असलेले राजा लोक, त्यांनी काय केला? सिंहनाद केला. म्हणजे कोण कोण राजा होते? मग भगवान कृष्ण असतील, मग तिथं सगळे 5 पांडव असतील, बाकीचे तुम्ही गीता जर वाचली तर गीतेमध्ये कितीतरी राजा लोकांचं वर्णन येतं. त्या सगळ्यांनी काय केलं? सिंहनाद केला. आणि मग तो नाद कोणाला तरी सहन झाला नाही. कोणाला? ऑब्वियस आहे, दुर्योधनाला तो सहन झाला नाही. त्वरितम अरिनिनादैहि दुस्साहम लोकवीर समरम अधिगतार्थ प्रस्थितो नागकेतू. ज्या वेळेला तो आवाज दुर्योधनाने ऐकला, त्यावेळेला दुर्योधन काय करता झाला? युद्धामध्ये प्रवेश करता झाला. अशी वार्ता घेऊन कर्णाकडे दूत आलेला आहे. झाला एवढं एवढं कळलंच असेल. आता मी पुढच्या श्लोकाकडे जातो, पुढच्या भागाकडे जातो. आता काय झालं? आता पुढची ओळ अशी आहे, परिक्रम्य अवलोक्यच. आता थोडीशी असं तू परिक्रमण करतो, फिरून येतो, कारण स्टेजवर सगळं परफॉर्म करायचंय. आणि तू पाहत आहे, काय पाहत आहे? आहे अयम महाराज अंगराज समर परिच्छद परिवृत्त शल्यराज सहित स्वभवनात निष्क्रम्य इतः एव अभिवर्तते. आता तो जो सेवक आलेला होता, त्या सेवकाने थोडीशी एक एंट्री घेतली, थोडं इकडे तिकडे पाहिलं, आणि त्याला काय दिसलं? ओ हो 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 हो, महाराज अंगराज म्हणजे साक्षात कर्ण तिकडून प्रवेश करते झालेत, तिकडून येता येत आता. आणि कसा येतोय तो कर्ण? समर म्हणजे युद्ध, परिच्छद म्हणजे समरांगणामध्ये धारण केले जाणारे जे कपडे आहेत, त्याला म्हणतात परिच्छेद. म्हणजे काय? मग ते चिलखत असेल, किंवा जे जे आपण डोक्यावर धारण करतो, खांद्यावर आणि आपल्या छातीवर, आपल्या पायांमध्ये जेवढे काही परिच्छेद असतील, कपडे असतील, त्यांनी परिवृत्त असलेला, त्यांनी त्या कपड्यांना धारण केला गेलेला तो कर्ण कोणाबरोबर येत आहे? शल्यराज सहित स्वभवनात निष्क्रम्य इतः एव अभिवर्तते. आपल्या घरातून निघून आपल्या शल्य मित्रा शल्य राजाबरोबर तो इकडेच येत आहे. आणि त्यानंतर, भो हो किं नु खलु युद्धोत्सव प्रमुखस्य अदृष्ट पराक्रमस्य अभूतपूर्व हृदय परिताप. आता ज्या वेळेला तो भट त्या कर्णाकडे पाहतोय, त्याला दिसले की कर्ण येताना दिसतोय, पण त्याच्या चेहऱ्यावर अतिशय प्रसन्नता दिसत नाहीये. तो अतिशय खेदपूर्वक दिसत आहे. त्याच्या चेहरा असा कोमजला आहे, त्याचा हृदय परिताप जणू काय त्याच्या चेहऱ्यातून दिसतोय. आणि कसा आहे तो कर्ण? अत्युग्र दीप्ती विशद समरे अग्रगण्य शौर्ये च संप्रति शोकमुपैति धीमान
प्राप्ते निधाग समये घनराशी वरुद्ध आणि सूर्य स्वभाव रुचिमान इव भाती कर्ण. ज्याप्रमाणे सूर्य वस्तुतः स्वभावतः तो काय असतो, स्वभाव रुचिमान असतो, म्हणजे काय, अतिशय तेजस्वी असतो. कोण, सूर्य. पण ज्या वेळेला ग्रीष्म ऋतू सुरू होतो, ग्रीष्म ऋतूमध्ये अतिशय क्लाउड वगैरे असतो, आकाशामध्ये धूळ वगैरे असते आणि त्याच्यामुळे तो सूर्य तेजस्वी दिसत नाही. त्याचप्रमाणे अत्युग्र दीप्ती विशद, कर्ण कसा आहे, अत्युग्र दीप्ती विशद, पण आज तो तसा दिसत नाहीये. सशोकम उपैती, तो आज शोकपूर्वक युद्धामध्ये काय करतोय, प्रवेश करतोय. आणि काय याचं काय कारण असेल, कारण भारम आईचा शब्द आहे, ब्राह्मणाचा एक शाप आहे, परशुरामांचा एक शाप आहे, ते पुढे येणारच आहे. त्यावेळेला हे सगळं पाहिल्यानंतर तो भट पुन्हा यावत अवसरपामी त्याच्याकडे जातो आणि तेवढं म्हणून तो तिथून स्टेजवरून बाहेर गेलेला आहे. आता त्याच्यानंतर कर्ण आता स्टेजवर प्रवेश करतो आहे असं लक्षात घ्या, कारण हे नाटक चाललेलं आहे. ठीक आहे. तत प्रविशती यथोक्त रूप कर्ण शल्यश्च. आणि पूर्वी जसं श्लोकामध्ये सांगितलं की परिच्छेद परिवृत्त असा जो कर्ण, तो कर्ण आता प्रवेश करतो आहे. आणि त्यावेळेला कर्ण त्याच्या तोंडातून हे श्लोक येत आहेत. मातावन मम शर्मार्ग लक्ष भूता किं प्राप्त क्षितिपतय सजीव शेषा कर्तव्यम रणशिरसी प्रियम कुरूणाम द्रष्टव्यो यदि स भवेत धनंजयो मे. आता या ठिकाणी कर्ण अगदी अतिशय आवेशात येऊन म्हणतोय की अरे, माझ्या बाणांच्या दिशेमध्ये येणारे जेवढे काही लोक असतील त्यांना मी जिवंत सोडलेलं नाही आतापर्यंत. आजपर्यंत कोणीही राजा जो माझ्या एकदम बाणाच्या टोकावर आला, बाणाच्या दिशेत आला, तो मेलेला आहे. आणि आज मला कुरुणाम प्रियम कर्तव्यम, आज मला चान्स मिळालेला आहे माझ्या मित्राचं बरं करण्याचा. म्हणजे काय, दुर्योधनाचं मला आज बरं करायचंय. आणि म्हणून त्याचं बरं कधी होईल, जोपर्यंत मी अर्जुनाला मारत नाही, जोपर्यंत मी धनंजयाला मारत नाही. म्हणून द्रष्टव्यो यदि भवे धनंजयो मी, मला आज अर्जुनाला पाहायचं, त्याला मारायचं, असा त्याने दृढ निश्चय केला. आणि तो शल्याला ऑर्डर देतो की शल्यराज यत्र असौ अर्जुन तत्रैव चोद्यताम मे रथः. जिथं हा अर्जुन उभा आहे ना, त्या ठिकाणी माझा रथ घेऊन जा. म्हणून शल्यराजाला त्याने प्रेरणा दिली, त्याला सूचना दिली. त्यावर शल्यराज हा महाभारतातला शल्य नाहीये. शल्य म्हणतोय बाढम बाढम, ओके ओके आय विल टेक इट. आणि तो चोदयती रथम चोदयती, आता तो रथ चालवण्याची ऍक्टिंग करतोय. त्याच्यावर कर्ण पुन्हा म्हणतोय की अहो तू खलू अन्योन्य शस्त्र विनिपात निकृत्त गात्र यौद्धाश्ववारण रथेषु महाहवेषु क्रुद्धांतक प्रतिम विक्रमिणो ममापि वैधुर्यमापत चेतसी युद्ध काले. त्यावर तो कर्ण म्हणतोय की अरे, समरांगणामध्ये माझा पराक्रम काही साधा सुद्धा नाही. मी साक्षात त्या यमराजाप्रमाणे आहे. अन्योन्य शस्त्र विनिपात निकृंत गात्र योद्धाश्व वारण रथेषु महाहवेषु क्रुद्ध अंतक प्रतिम विक्रमिण. मी कसा आहे, क्रुद्ध अंतक प्रति विक्रमिण. मी त्या यमराजाप्रमाणे अतिशय भयानक, अतिशय विक्रमी आहे. पण पण वैधुर्यम आपतती चेतसी युद्धकाले. युद्धकाले आरब्धे सती मम चेतसी वैधुर्यम आपतती. मला माहित नाही काय झालं, आज मला युद्ध सुरू होताना माझ्या मनामध्ये काहीतरी शल्य उत्पन्न झालंय. मला तर वाटतं 10 मिनिटं राहिलीत, पळवायला पाहिजे. आणि का, कारण तो स्वतःच सांगतोय की भो कष्टम पूर्वम कुंत्याम समुत्पन्नो राधेय इति विश्रुतः युधिष्ठिरादयस्ते मे यविवंसस्तु पांडवाः. आणि त्यांनी पहिलं शल्य त्याच्या मनातलं सांगितलंय की पूर्वम कुंत्याम समुत्पन्न अस्मी, मी साक्षात कुंतीच्या पोटी जन्म घेतलाय. पण राधेय इति विश्रुतः, पण मला पहिल्यापासून कोणीच काही कौंतेय वगैरे हाक मारलेली नाही. मला कशी हाक मारली, राधेय इति विश्रुतः, अशा प्रकारे विपरीत श्रवणम माझं झालेलं आहे, किंवा लोकांनी माझ्याविषयी काहीतरी वेगळंच बोललेले आहेत लोक. आणि वस्तुस्थिती काय आहे,
युधिष्ठिरादयस्ते मे यवीयांसह. सगळेच्या सगळे युधिष्ठिराला धरून सगळेच्या सगळे माझे लहान भाऊ आहेत. आणि मोठ्या भावाचं कर्तव्य असतं लहान भावांचं रक्षण करणं, त्यांना प्रोटेक्ट करणं. पण आज वेगळी स्थिती माझ्याकडे आज माझ्या वाटेला आलेली आहे. त्यांनाच मला रणांगणामध्ये त्यांच्या विरुद्ध मला उभं राहायचंय. म्हणून कर्णाच्या मनातला हा एक श्लोक तुम्हाला दाखवून देतो की एकतर तो कुंतीच्या पोटी जन्म घेतलाय, दुसरी गोष्ट म्हणजे लोकांनी त्याला कधीच कौंतेय मानलं नाही, तिसरी गोष्ट म्हणजे युधिष्ठिर इत्यादी जेवढे काही लोक आहेत ते सगळेच्या सगळे याचे लहान भाऊ आहेत. हे सगळं आता त्याला माहिती आहे, पण समोरच्यांना माहित नाही. कर्ण वगैरे यांना अर्जुन युधिष्ठिर यांना माहित नाही की कर्ण आमचा मोठा भाऊ आहे. तर शेवटी कळतं त्यांना ज्या वेळेला तो मरतो त्यावेळेला. तर हे सगळे शल्य कर्णाच्या डोक्यात किंवा त्याच्या चित्तामध्ये हे सगळे विचार भ्रमण करतायत. आणि तो आता पुढे चालून त्या शल्याच्या ते विचार मनात ठेवून तो अजून पुढे कंटिन्यू करतोय. अयम सकार क्रमलब्ध शोभनो गुणप्रकर्षो दिवसोऽयं गतः दिवसो अयम आगतः निरर्थमस्त्रं च मया हि शिक्षितं पुनश्च मातुर्वचनेन वारितः. तो म्हणतो की युद्ध प्राप्त होणं म्हणजे एक योद्ध्यांसाठी ते एक मेजवानी असते. आणि हा काल म्हणजे पुण्याने प्राप्त होतो योद्ध्यांसाठी. अयंस काल क्रमलब्ध शोभन. आणि त्याच्यासाठी आम्ही दीर्घकाळ प्रतीक्षा केली असा असं युद्ध प्राप्त होण्यासाठी. आणि कारण का खऱ्या योद्ध्याची परीक्षा युद्धामध्येच होत असते, समरांगणामध्येच होत असते. म्हणून त्या ते युद्ध त्यांना हवे हवेशट असतात. आणि पुन्हा म्हणतात की गुणप्रकर्षो दिवसोयम आगत. आणि आमच्या पुण्याच्या प्रभावाने आम्हाला ती संधी मिळालेली आहे आज युद्ध करण्याची. पण निरर्थम अस्त्रम ही मया शिक्षितम. मी जे काही अस्त्रशस्त्र शिकलोय ते मला तर वाटतं निरर्थ आहे. आणि पुन्हा काय, पुनश्च मातुर वचनेन वारित. आणि माझ्या आईने सांगितलं, मला कुंतीने सांगितलं की हे तुझे छोटे भाऊ आहेत, झालंच तर त्यांचं रक्षण कर, त्यांना मारू नको. असं सगळं सांगितल्यावर जरा त्याला सगळं सगळं आठवतंय. आता सध्या तो युद्धात आहे पण त्याला हे सगळं आठवतंय. त्यावेळेला तो म्हणतोय की हो मद्रराज म्हणजे शल्यराज श्रूयता मम अस्त्रस्य वृत्तांत. आता त्यांनी शब्द वापरला की निरर्थम अस्त्रम. माझे जेवढे काही अस्त्र आहेत ना ते सध्या निरर्थ झालेत. आणि मग त्याच्यावर त्याचं आता शल्यराजाचा चेहरा वगैरे त्याने पाहिला असेल आणि त्याला एक काहीतरी, अरे नेमकं काय तुमचं अस्त्र वृत्तांत, का तुमचं अस्त्र निरर्थ झालं. आणि ते जाणून घेण्याच्या इच्छेने त्याच्या चेहऱ्यावर, शल्यराजाच्या चेहऱ्यावर काहीतरी भाव दिसले असतील. त्यावेळेस तो कर्ण कंटिन्यू म्हणतोय की आता ऐक काय माझा शस्त्र वृत्तांत आहे त्याविषयी. त्यावेळेला शल्य म्हणतो मम अपि अस्ति कौतूहलम एनाम एनम वृत्तांतम श्रोतुम. अरे मला पण ते जाणून घ्यायचं, जरा सांगशील का मला. असं म्हणून शल्य पण राधेयला म्हणजे कोणाला, कर्णाला म्हणतोय मला पण सांगा. त्यावेळेला आता पुन्हा कर्ण अगदी जोशात येऊन सगळे वृत्तांत सांगतोय. पूर्वम एव च अहम जामदग्न्यस्य सकाशम गतवान अस्मि. पूर्वी मी परशुरामाकडे गेलो होतो. मग शल्य म्हणतो ओके ओके ततस्ततः. आणि मग मग काय झालं. त्यावेळेला तो कर्ण पुन्हा म्हणतोय ततः विद्युल्लता कपिल तुंग जटा कलापम उद्यत प्रभावलयिनम परशुम दधानम क्षत्रांतकम मुनिवरम भृगुवंशकेतुम गत्वा प्रणम्य निकटे निभृतः स्थितोस्मी. पूर्वी अतिशय ज्यांचा जटाकलाप कसा आहे, विद्युल्लता कपिलतुंग जटाकलापम, अतिशय विद्युत प्रमाणे तेजस्वी असलेले ज्यांचा जटाकलाप आहे. उद्यत प्रभावलयिनम परशुम दधाना, ज्यांच्या आजूबाजूला जसं काही तेजाने वलय केलेलं आहे. आणि ज्यांनी आपल्या हातात परशु धारण केलेले आहे, जे कसे आहेत क्षत्रांतकम मुनिवरम भृगुवंश केतुम, जे क्षत्रियांचा अंत करणारे आहेत, मुनींमध्ये श्रेष्ठ आहेत, भृगुवंशाचे श्रेष्ठ व्यक्ती आहेत. केतू म्हणजे श्रेष्ठ व्यक्ती. निकटे गत्वा, त्यांच्या जवळ गेलो, त्यांना प्रणाम केला आणि तिथं उभं राहिलो, अशी पूर्वीची कहाणी सांगितली. त्याच्यावर शल्य म्हणतोय की ओ हो हो ततस्तत. त्याच्यानंतर काय झालं. कर्ण म्हणतोय ततस्तेन जामदग्नेन मम आशीर्वचनम दत्वा पृष्टोस्मी. त्यावेळेला मला परशुरामांनी आशीर्वाद दिला आणि मला त्यांनी विचारलं को भवान किमर्थम इह आगतः. अरे कोण आहेस तू आणि इथं कशासाठी आलास. ठीक आहे.
आता ते विचारल्यानंतर कर्ण सांगतोय की मी काय उत्तर दिलं. त्यावर कर्ण म्हणतोय की भगवन अखिलानी शस्त्राणी उपशिक्षितुम इच्छामी इति उक्तवान अस्मी. त्यानंतर मी काय म्हणालो, हे भगवन, ओ परशुरामजी, ओ गुरु, अखिलानी शस्त्राणी उपशिक्षितुम इच्छामी, मी सगळेच्या सगळे शस्त्र शिकण्याची इच्छा करतो. मला सगळेच्या सगळे मला काय शिकायचे, अस्त्र शस्त्र शिकायचे. शल्य ततस्तत, मग काय झालं. त्यावेळेला कर्ण म्हणतो तत उक्त अहम भगवता ब्राह्मणेषु उपदेशम करिष्यामी न क्षत्रियाणाम, मी फक्त ब्राह्मणांनाच उपदेश करतो, क्षत्रियांना नाही. मग शल्य अस्ति खलु भगवतः क्षत्रिय वंशैः पूर्ववृत्तम, आणि शल्य सुद्धा त्याला म्हणतो की हो बरोबर आहे, कारण परशुरामांचं वैर आहे कोणाबरोबर, क्षत्रियांबरोबर. मग काय झालं. कर्ण म्हणतो ततो नाहम क्षत्रिय इति अस्त्रोपदेश ग्रहितुम आरब्ध, आणि मी त्यावेळेला म्हणलो की मी क्षत्रिय नाहीये, असं बोलून मी त्यांच्याकडनं अस्त्रविद्या शिकण्यासाठी प्रवृत्त झालो आणि सुरुवात केली. शल्य ततस्तत, मग काय झालं. मग कर्ण म्हणतोय की तत कतिपय कालातिक्रमे कदाचित फलमूल समित कुशम कुश कुसुमम आहरणाय गतवता गुरुना सह अनुगतोस्मी, आणि काहीतरी एक वेळ अशी आली ज्या वेळेत माझे गुरु म्हणजे परशुराम फल मूल समेत कुश कुसुम हे सगळ्यांना आणण्यासाठी गेले होते आणि त्यांच्याबरोबर मी सुद्धा गेलो होतो. ततः सह गुरुर्वन भ्रमण परिश्रमात मदंके निद्राम उपगत, त्यावेळेला अतिशय वनभ्रमण केल्यामुळे माझे गुरु थकलेत आणि माझ्याच अंके अंके म्हणजे माझ्या मांडीवर निद्रावशम उपगत. शल्य म्हणतात त्यानंतर काय झालं. तर त्यानंतर म्हणतात की कृत्ते वज्रमुखेन नाम कृमिना दैवान्ममो रुद्वये निद्राच्छेद भयाद संयत गुरोर्धैर्यात् तदा वेदना उत्थाय क्षतजाप्लुतः सहसा रोषानलोद्दीप्तितः दीपितः बुद्ध्वा मां च शशाप काल विफलान् न्यस्त्राणि ते सन्त्विति